जीवन होऊ शकत नाही. मग महाराज यांना तिकडनं सांगत नाही, जोडीवाला जाणत नाही, मानत नाही, त्यांना सांगत पहिला वर्ग संपला. आता दुसरा वर्ग जो देवाला जाणलेला आहे, मानलेला आहे, त्यांना सुद्धा महाराज सांगत, त्यांना सुद्धा सांगत. एखादी व्यक्ती पंढरपूरची वारी करतो, चंद्रभागेचं स्नान करतो, कीर्तनाला येतो, हरिपाठाला येतो, काकड्याला येतो, आरती करतो, भगवंताची पूजा करतो, अर्चना करतो, नैवेद्य दाखवतो, त्याला म्हणावं लागतं ना चल कीर्तनाला, म्हणावं लागतं का? लागत नाही. मग सोपं आहे ना, जो देवाला जाणलंय पण मानलंय पण त्यांना सांगावं लागतं का? महाराज त्यांना सुद्धा सांगत नाही. दुसरा वर्ग संपला. आता तिसरा वर्ग जो देवाला मानलेलं आहे आणि मान्य करतो की तो भगवंत आहे, पण नेमकं कसं आहे ना तेच आम्हाला माहिती नाही. काय काय ना लोकांना किती आम्ही सांगितलं देव असं आहे, देव तसं आहे, किती सांगितलं ना तरी त्यांना काहीच कळत नाही. आणि त्यांच्या पुढे डोकं जरी पडून घेतलं तरी त्यांना कळणार नाही. साधू लोकांना ना स्पर्श झालेला सुद्धा जाणवत नाही. स्पर्श झालेला. आता आपण एका ठिकाणी बसले, जागा 2 बाय 2ची जागा, आणि बसल्यानंतर फार वेळ झाल्यानंतर ती जागा खाल्लं गरम होते का नाही? खाल्लं गरम होत. आणि त्या जागेचं म्हणणं असं असतं, आता मी गरम झालो, तू इथून निघ. पण आपण निघत तिथंच पटकन बसतो आणि उठत नाही, म्हणजे त्याला स्पर्शाची जाणीव झाली नाही. पण वनस्पतीमध्ये असेल त्याला स्पर्श केला की त्याचं पानात ओढून घेतो. त्या वनस्पतीचं नाव काय? लाजाळू. म्हणजे त्या झाडाला, त्या वनस्पतीला स्पर्शाची जाणीव होते, पण माणसाला स्पर्शाची जाणीव होत नाही. म्हणजे काय लोकांना ना सहज बोललो तरी कळत नाही, आणि काय ना प्रश्न विचारायचं कळत नाही, आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं कळत नाही. आता पोरा खाली बस, नीट बस. शाळेत जातोस? कितवीला आहेस? हा, 2री. नशीब काढते चांगले भेटले. नुसता काय खरं नसते कीर्तन करायचं. कीर्तन चालू असले की पण नाही कीर्तनात 5 कधी होतात आमचं. कुठा तो म्हणला तू तिकडं मर नका, मला घेणं देणं नाही. शाळेत जाताना 2रीला शाळेत गेला गुरुजी, आणि ही मुलगा त्या गुरुजीला प्रश्न केला, सर समुद्राला आग लागली तर माशी कुठे जाते? प्रश्न विचारला, समुद्राला आग लागली माशी कुठे जाते? गुरुजी म्हणले, अरे वेड्या, समुद्राला आग लागत नसते. तो म्हणला, सर कदाचित जर समुद्राला आग लागली तर मासे काही झाडावर जातील? गुरुजी म्हणले, अरे पागल वेड्या, ते झाडावर जायला का बैल आहेत का? गुरुजी बैल आहेत का? म्हणजे त्या मुलाला विचारायचं कळालं नाही, त्याचं उत्तर द्यायचं यांना कळालं नाही. पण काही ना किती सांगितलं तरी कळत नाही. मग तो कसा आहे पा सांगतोय का? एक छोटूसा दृष्टांत सांगतो. प्रपंचातला नाही तर महाभारतातला दृष्टांत सांगतोय का? एक वेळेस काय झालं, अर्जुनाचं मन रमत नव्हतं, म्हणजे अर्जुनाला कर्मेन असं झालं. मग अर्जुनाने कृष्ण परमात्म्याला बोलवलं, आणि बोलवल्यानंतर कृष्ण परमात्म्याला सांगितलं की देवा, माझं मन रमेनाचं झालंय, मला कर्मेनाचं झालंय, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. देव म्हणते काय हरकत नाही, ठीक आहे. देवाने रथांना घोडे झोपले, अर्जुनाला रथात बसवलं. हा असं. आता एवढ्या म्हणण्यामध्ये घोडा कुठून आणायचा मोठा? असं रथात बसवलं, आणि कृष्ण परमात्मा अर्जुनराव निघाले, आणि एका सुंदर मंगलमय वातावरणामध्ये रथ थांबवलं. सुंदर नदी जळजळ वाहते, पक्ष्यांचा किलकिलाट, फुलं, सुगंधित फुलं, अशा मंगलमय वातावरणामध्ये कृष्ण परमात्म्याने थांबवलं. आणि थांबवल्यानंतर कृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतो, अर्जुना जरा तू फ्रेश होऊन ये, हातपाय वगैरे धु, जरा फेरी मारून येतो. अर्जुन म्हणले काय हरकत नाही,
अर्जुनराव रथाच्या खाली उतरले आणि रथाच्या कडेला नदी वाहत होती नदी. आता नदीच्या कडेवरती बसले आणि कृष्ण परमात्मा निघाला फिरायला. अर्जुनराव हात वगैरे धुले आणि अर्जुनराव मस्त असे गुणगुणात बसले होते. तोची चंद्रभागा गुणगुणात बसले आणि अर्जुनरावाला आठवण झाली सुभद्राची. कोणाची? सुभद्राची. आणि जशी आठवण झाली ना तसे अर्जुनराव म्हणायला चालू केले, साला ये ठिकाण इतना बढ़िया है, यहाँ अभी की अभी सुभद्रा होती थी तो कितना आनंद मिलता. असं कोण म्हटलं? अर्जुनरावाने असं म्हटलं. आणि म्हणता क्षणी कृष्ण परमात्म्याने रूप धारण केलं सुभद्राचं. जसं आपण कपडे बदलतो का नाही, चेंज करतो का नाही कपडे, तसं कृष्ण परमात्म्याने रूप बदललं. आता एका नाट्यामध्ये एक व्यक्ती अनेक पात्र करतो. आता पुरुष आहे तर लगेच स्त्रीचा काम करतो. तसंच कृष्ण परमात्म्याने रूप बदललं. आता कृष्ण परमात्म्याची भगिनी म्हटल्यानंतर किती सुंदर असावी हो, किती सुंदर देखणी, रूपवान, एवढी सुंदर होती. मग अशी सुभद्रा आली अर्जुनरावकडे निघाली. निघत असताना कशी आली माहिती का? लटकत, मुरडत, फुंकत, लाजत. आता तरुण मुलांना कळायचं झालं तर हिची चाल तू अशी कोण आली? सुभद्रा आली. आणि अर्जुनरावच्या पुढे टाकली आणि अर्जुनरावाने असं बघता क्षणी सुभद्राला म्हणावं, अगं सुभद्रा, वेडी आहेस का गं तू? किती मेसेज केला तुला, किती कॉल केला, इंस्टाला, फेसबुकला, ट्विटरला, किती मेसेज कर. अगं एक तुझं रिप्लाय द्यायचं ना तू. सुभद्रा म्हणली, अर्जुना, सीसीटीव्हीचा एवढा प्रॉब्लेम झाला. आता सीसीटीव्ही मध्ये जर मी काय झालं काय म्हणायचं, देवाच्याच घरी जर बहीण असं तरी काय होईना, मी आले का नाही अर्जुना? अर्जुनला ठीक आहे आलीस, बस. दोघांची चर्चा झाली, दोघं बोलू लागले. काही वेळानंतर अर्जुनरावाने आपल्या बोटातली अंगठी काढली. तुम्ही नका काढू, मला नका. अशी अंगठी काढली आणि सुभद्राच्या बोटात टाकली. सुभद्रा म्हणाली, काय अर्जुना, नको रे, मला ढिल्ली होतीये. कारण सुभद्रा नाजूक, देखणी, रूपवान, तिचं शरीर बारीक, तिचं बोट सुद्धा बारीक. आणि अर्जुन बोलत आणलं शरीराचा, बोट मोठे त्याचे. अंगठी काढली, सुभद्राच्या बोटात टाकली. सुभद्रा तरी म्हणायची, अरे नको अर्जुना, अरे मला ढिल्ली होतीये. अर्जुन म्हणला, दोरा गुंडाळ पण अंगठी. अशी अंगठी बोटात घातली. काही वेळानंतर सुभद्रा म्हणाली, अर्जुना, आपण इथून गेलेलो बरं. अर्जुन म्हणला, अगं आत्ताच आलीस की आणि लगेच जाती म्हणतेस, अगं थोडा वेळ बस ना. सुभद्रा म्हणाली, नको रे अर्जुना, आपल्या दोघाला जर मीडिया वाल्याला जर इथं पाहिजे तर ही बातमी एडिट करून व्हायरल कर, म्हणून मी इथून गेलेलं. बरं अर्जुन म्हणले, ठीक आहे, काय हरकत नाही. मग सुभद्रा गेली, झाडाच्या पाठीमागे गेली, आयुष्याला गेली आणि पुन्हा रूप धारण कोणाचं? कृष्ण परमात्म्याचं. मग कृष्ण परमात्मा अर्जुनरावच्या पुढे येतात आणि अर्जुनरावच्या पुढे टाकून म्हणतात, अर्जुना, तू जगाचं कल्याण करणार आहेस, तू जाणत आहेस, तू जाणता राजा आहेस. अर्जुना, इतर रिकाम टेकण्यासारखं वेळ वाया घालण्यापेक्षा इथून गेलेला बरं. आता असं म्हणता क्षणी अर्जुनराव म्हणाले, कुछ तो दाल में काला. पण या पुरी दाल काली होती. मग कृष्ण परमात्म्याने अर्जुनरावला रथावर बसवलं आणि बसवल्यानंतर देव किती खोडी आहे बघा. कृष्ण परमात्मा एवढा खोडी आहे ना, तो एवढा खोडी आहे. आणि बसल्यानंतर अर्जुनाला काय म्हणतो बघा, अर्जुना, घरी जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. याही रस्त्याने जाता येतं आणि त्याही रस्त्याने जाता येतं. पावर का, याही रस्त्याने जाता येतं आणि त्याही रस्त्याने जाता येतं. आणि बोटामध्ये उठली अंगठी.
जसं जसं कृष्ण परमात्मा बोट फिरवायचे तसं तसं अर्जुनराव मान हलवायचे. देव म्हणला, अर्जुना काय झालं रे, मान का हलवतोय? अर्जुन म्हणला, काही नाही देवा, जरा मनुक्याचा प्रॉब्लेम झाला. देव म्हणला, जर मणक्याचा प्रॉब्लेम नाहीच करायचा असेल तर आचरणाचा बेल्ट असावा. जर आचरणाचा बेल्ट असेल तर पोलीस 500 रुपये देत नाहीत, जर नसेल तर 500 रुपये दंड लावल्याशिवाय राहणार. मग अर्जुन कृष्ण परमात्मा निघाले, घरी गेले आणि गेल्यानंतर अर्जुनरावाला रथाच्या खाली उतरलं. कृष्ण परमात्मा म्हणला, अर्जुना मी जरा घोडे बांधून येतो. जसे घोडे बांधलेला कृष्ण परमात्मा बाजूला गेला तसा अर्जुनराव अशी पळत सुटले घरात. आणि घरात गेल्यानंतर सुभद्रा बोला, सुभद्रा अशी खुणवाखुणी झाली बोलाची. सुभद्रा अशी चिडली आणि ती काही नीट बोलली नाही. ती म्हणजे, अर्जुना तुझ्या काही गोळ्या संपल्यात का काय? काही वेळ लागलं का काय तुला? अरे मी घराच्या बाहेरच गेले नाही तर तुझ्या अंगठी मी कस काय घालू? असं म्हणतात सगळी. तिकडनं देव आले आणि देव आल्याला किती गोडी बघा तो काय म्हणला माहितीये का, अर्जुना काय झालं रे? असे हात गेले दोन्ही आणि पुन्हा अंगठी बघितली अर्जुनाने. आणि बघितल्यानंतर अर्जुन म्हणले, काय नाही देवा, जे माझं आहे ना ते तुझ्याकडे आहे. देव म्हणला, मला काही कळलं नाही बघ अर्जुन, काय म्हणतोय? अर्जुन मला एक प्रश्न विचार कधी होता मला. हा विचार अर्जुना. देव पण खरं खरं सांगायचं. हा खरं खरं सांग ना, विचार. अर्जुन म्हणला, देवा माझी अंगठी तुमच्या पोटात कस काय आली बरं? देव म्हणले, अरे वेड्या, रात्री धाब्यावर पडला होतास. लोकांनी काढून घेण्यापेक्षा मी काढून घेतलेली बरं, कारण घरचा माणूस आहे ना मी. अर्जुन म्हणले, देवा खरं खरं सांगा ना, माझी अंगठी तुमच्या पोटात कस काय आली? अर्जुन म्हणले, देव म्हणला, ऐक अर्जुन, ज्या वेळेस आपण वनामध्ये गेलो होतो त्यावेळेस तुला आठवण झाली होती सुभद्राची. अर्जुन म्हणला, हा देवा खरं आठवण झाली होती मला. देव म्हणाले, अर्जुना तुला आठवण झाली होती म्हणून तर मी सुभद्रा